सकाळ सगळ्यांना. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बाहेरून सुरुवात न होताना तुम्हाला डायरेक्ट आतमध्ये जे सुरुवात होताना दिसते. तर याचं कारण हेच की आज खूप घाई होती आणि मला बाहेरचं शूट नाही करता आलं. त्यामुळे मग म्हटलं चला आतमध्येच स्टार्टिंग करूया आज. तर आज मुलांचा टिफिन बनवायचा होता, तर त्यासाठी भाजीला काहीच नव्हतं. म्हटलं आता काय द्यावं, तर मुलीला म्हणजेच भक्तीला, तर तिला ना कुरडईची भाजी खूप आवडते बरं का. म्हणजे कसं माझा दिवस जो आहे नेहमीप्रमाणे घरकामानेच सुरू होतो. तर आज म्हटलं मग मुलांसाठी खास कुरडईची भाजी बनवते. तर भक्तीला कुरडईची भाजी ना खूप आवडते बरं का. साधी आहे पण खूप चविष्ट अशी डिश आहे ती. तर मग म्हटलं चला आता कुरडईची भाजीच बनवते. तर काहीच अवघड नाही आहे. आपण जे पोहे बनवतो ना, तर त्यासाठी जे कांदा वगैरे कापून घेतो, तर तेच या भाजीसाठी असते. फक्त कुरडई जी आहे ना, तर ती मी गरम पाणी करून त्यामध्ये भिजत घालते. 15 मिनिट भिजत घातली ना, तर 15 नाही तर 8-10 मिनिटही भिजली ना, तर खूप छान होते ते. आणि इथे कसं माझ्याकडे काय म्हणतात ना आपण, तुटलेल्या कुरड्या वगैरे नव्हत्या, त्या संपलेल्या माझ्या आईने दिल्या होत्या. तर इथं अख्खी कुरडई होती, तर ती तोडायला ना अवघड जाते. त्यामुळं मग मी अगोदरच तोडू घेतली भिजू घालायच्या अगोदर. तर इथं भक्तीचं सुरू होतं, मम्मी काय बनवती, म्हटलं कुरडईची भाजी. तर काय एकदम खुश. मग म्हटलं चला आता पटापट आवरून घ्या, आंघोळ वगैरे करून घ्या. आणि मुलाला तर आंघोळ घालावीच लागते, कारण तो काही स्वच्छ आंघोळ करत नाही. मुलींचं कसं असतं, त्या स्वतः एकदम पद्धतशीर राहणं, त्यांच्या तयारी करणं वगैरे सगळं करतात, पण मुलांचं तसं नसते. तर मग चला, तर अशा प्रकारे कुरडईची भाजी बनवून घेतली मी. खूप सिंपल आहे. तर त्यासाठी जे घरचं साहित्य होतं त्यातच कढीपत्ता तर नव्हता माझ्याकडे. कढीपत्ताही टाकला ना तर खूप छान टेस्ट येते त्याची. तर मग म्हटलं चला आता कसं आहे, गृहिणींचं जे काम आहे तर ते केल्याशिवाय त्यांना पर्याय नसते आणि त्यांचं सुखही यातच असते बरं का. आता माझं घ्या किंवा इतरांचं घ्या किंवा तुमचंही घ्या. आता तुम्ही बघताय तर तुमचंही कामं सकाळची हीच आहेत. कोणाची घाईची असतात तर कोणाचे शांततेचे असतात. पण सकाळी सकाळी सगळ्यांना घाई असते, सगळ्यांच्या मागे डबे असतात. त्याच्यामुळे एकदा मुलांचं मिस्टरांचं आवरून दिलं की मग आपण घरातली कामं करायला नंतर मोकळी. तर इथे मग कणिक वगैरे अगोदरच मळून ठेवलं होतं मी. कसं मग तेवढं 5-10 मिनिटं रेस्ट होते आणि चपाती वगैरे छान येते. तर इथे माझ्या मुलांना मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं, त्यांना ट्रायंगल चपाती का आवडते मला माहीत नाही, परंतु ते रोजही म्हणतात की मला पराठ्यासारखीच चपाती बनवून दे. आणि मी काय करते माहिती का, थोडंसं जो आपला उंडा असते ना, तर तो जास्त घेते जेणेकरून. आणि एक चपातीच्या वरती काही मुलं नेत नाहीत. एकच चपाती दे, 2च चपाती दे किंवा असं हे नसते त्यांचं, एकच चपाती दे मम्मी. मग मी काय करत असते, थोडंसं ना शिल्लक घेत असते, जास्त उंडा घेते, म्हणजे की 1.5 चपाती दिल्यापेक्षा एकच चपाती थोडीशी मोठी देता येईल. आणि तेवढी ते फिनिश करूनसुद्धा आणतात बरं का. त्याच्यामुळं मग मी देत असते त्यांना, ते खातात त्याच्यामुळं देते. तर इथे चपाती वगैरे करून घेतले. मग म्हटलं चला आता बाकीचे कामंसुद्धा राहिलेले. मुलांचं म्हटलं बॉटल वगैरे भरलेली त्यांचं सुरू. मग म्हटलं तुम्हीसुद्धा करून घ्या म्हटलं तुमचे कामं, कारण तेवढंच आपल्यालाही आधार होऊन जाते. तर त्यानंतर मग ब्रश वगैरे झालेलं. मग म्हटलं चला आता चहा वगैरे टाकते. चहा मांडला. मग म्हटलं चला आता चहा, तर अद्रकशिवाय तर चहा होत नाही. कारण प्रत्येकाचं कसं आवडी-निवडी, प्रत्येक गोष्टी वेगळ्या असतात. काही मुलांना हिरव्या भाजीपाला आवडतात, तर कोणाला कडधान्य वगैरे आवडते. तर ज्याच्या त्याच्या घरची चॉईस असते. ज्यांच्या मुलांना जे आवडतं, तर आईचं असं असते की आपल्या मुलांना जे भाजी आवडते तर ती तेच बनवण्याचा प्रयत्न करते. त्यानंतर मग मी मुलांचे टिफिन भरवून घेतले. म्हटलं कसं की एकदा माझं कसं असते, मी एकदा स्वयंपाकाला लागली तर त्यांचा स्वयंपाक करून चहा वगैरे, आणि मुलगी तर जेवणच करते भक्ती, तिला चहाचं वगैरे काहीच टेन्शन नाही आहे. तर हे बघा मी तुम्हाला दाखवत होते की ते पराठ्याचे किती छान पूड वगैरे निघालेले, प्रत्येक लेअर निघालेली बरं का. तर ते दिलं मग मी. त्यानंतर आंघोळ झाली, देवपूजा झाली. तर मी ते शूट करायला घेतलं देवपूजेचं, परंतु ते माझ्याकडनंच काय माहिती काय झालं,
तर ते काही आलंच नाही आणि मी करत बसले. मग म्हटलं जाऊ दे आता. त्यानंतर लगेच भांडे वगैरे घासून घेतले, कारण मला ना आज बाहेरही जायचं होतं. तर ते तुम्हाला समोर ब्लॉगमध्ये दिसेलच. तर कुठे जायचं आहे, तर मग म्हटलं चला, दुधाचे पातेले होते तर ते पाणी टाकून गरम करून घेतलं ना तर तेव्हाच निघतात, त्याच्याशिवाय ते चिकट काही निघत नाही. आता इथे पीठ दळून आणलेलं, तर मग म्हटलं अगोदर आता डबा वगैरे घासून घेऊ आणि नंतरच पीठ भरून ठेवू, कारण कसं आहे 15 दिवस तरी आपल्याला ते पीठ जाते. त्याच्यामुळे मग डबा वगैरे क्लीन काही करून घेता येत नाही. तर मी काय करत असते, पीठ संपलं ना तर त्यानंतर पीठ लगेच त्यामध्ये टाकत नाही, भरून वगैरे घासून घेते आणि नंतर त्यामध्ये भरून ठेवते. तर इकडे मागे ना खूप ऊन झालेलं बरं का, 11:30 पावणे 12 झालेले मला आज कपडे धुण्यासाठी. घरातलं थोडीशी साफसफाई केली, आवरून घेतलं आणि मग म्हटलं चला आता कपडे पण खूप सगळे कपडे होते आज मुलांचे, त्यांचे वगैरे. तर म्हटलं चला आता पटपट कपडे वगैरे धुवून घेते. आणि प्रत्येकीचं कसं आहे, सकाळी हे कामं आवरले ना की तर दुसरे कामं करण्यासाठी आपल्याकडे भरपूर असा वेळ असतो आणि त्या दुपारच्या वेळेमध्ये आपले जे आवडीचे कामं असतात तर ते आपण करू शकतो. नाहीतर कसं असते माहिती का, ते कामं वगैरे काही होत नाही. आणि इथे माझं चाललेलं मोबाईल होता, तर मी बंद केला होता. म्हटलं गरम वगैरे होईल किंवा काही, तर माझं त्याचं बंद वगैरे केला. मग मी कपडे वगैरे धुवून झाले. मग म्हटलं चला आता वाळत घालूया. मला ना इथे बॅक साईडला ना पाण्याचा हौद वगैरे आहे, तर कपडे धुण्यासाठी खूप छान आहे बरं का. फक्त पावसाळ्याचा प्रॉब्लेम येते. तर पावसाळ्याचं जे आहे तर ते मी आतमध्येच कपडे धुते, बाथरूममध्येच. आणि एरवी आता उन्हाळा आणि हिवाळा तर खूप छान आहे. हिवाळ्याचं तर खूपच छान आहे बाहेर, परंतु उन्हाळ्याचं असं आहे की 11 वाजेच्या आत, म्हणजे 11 किंवा 12 वाजेच्या आत मला कपडे धुवून घ्यावे लागतात. तर आता मी वाजले होते 2 वाजलेले बरं का. मला मुलांना आणायला जायचं होतं आणि बाहेरसुद्धा जायचं होतं, मिरची आणि हळद वगैरे आणायला जायची. तर आमचे नातेवाईक आहेत इथं, म्हणजे माझे आत्याबाई आहेत. तर त्यांना मी कॉल केलेला की मी येते. मुलांना घेऊनसुद्धा आले शाळेतून आणि तो बाय करतो आहे. मग मी बाय म्हटलं ठीक आहे. मग मी त्यांना घेतलं आणि त्यांच्यासोबत बोलत त्यांना म्हटलं ॲटोने जाऊ, तर त्या म्हणे नाही लगेच इथं आहे म्हणे ट्यूश सेंटरलाच चाल म्हणे, मग M2 रोडला. तर आम्ही आलो. इथे मिरच्यांचे भाव वगैरे बघितले तर प्रचंड भाव बरं काय. शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही, परंतु विचारू नका, जाऊ दे. तर घरी आल्याच्या नंतर बाहेरच मिरची वगैरे ठेवली आणि नंतर लगेच बाहेरच्या बाहेर म्हटलं हे घरात न्यायलाच नको. पाणी वगैरे घेतलं आणि जे खाली होतं तर ते सुद्धा धुवून काढलेलं मी, कारण खाली मला टाकायचा होता कपडा. म्हटलं अगोदर खाली टाईल्स वगैरे आपण धुवून घेऊया अगोदर. तर 1 किलो हळकुंड घेतले बरं का. 240 रुपये किलो हळकुंड पडले मला. आणि जे मिरची होती तर मी 1.5 किलो घेतली, तर एक 405 रुपये. आणि जी तेज मिरची होती ना तर ती 375, ती पण 1.5 किलो घेतलेली. आणि रसगुल मिरची म्हणून आहे तर ती 125 रुपये पाव मिळाली मला. आणि जी बेडगी मिरची होती तर ती 115 रुपये पाव. म्हणजे त्या दोन्ही मी एक पाव घेतलेल्या, ज्या चाळणीमध्ये ठेवल्या आहेत ना धुवून, तर त्या एक पाव घेतल्या. आणि तेज मिरची 1.5 किलो. आणि ते दुसरी गुजर का काय मिरची आहे, मला त्याचं नाव नाही आठवत आहे, तर ती मी 405 रुपयाला घेतली, म्हणजे 400 रुपयाला मिळाली मला. तर हे बघा किती धूळ निघते. त्यामुळे मग म्हटलं नको, ही घरात नेण्या अगोदर आपण स्वच्छ धुवूया, धुवून वाळत घालूया आणि सकाळी म्हटलं उद्या की हे निवडून घेऊया, कारण हे खूप मोठं एक काम आहे. आणि मला खरं सांगू का, या मिरची निवडण्याचा खूप कंटाळा येते, परंतु आता करावं लागणार आहे, कारण 12 महिने जर आपल्याला घरामध्ये मसाले वगैरे करून ठेवले आपण, तर आपल्याला टेन्शन राहत नाही. आणि आता उन्हाळी कामं वगैरे सुरू झालेले, काही बायांचे झालेले सुद्धा बरं का. आणि माझे ह्या ब्लाऊजच्या कामांमुळे तर सगळं राहिलं. तर हे बघा असं धुवून वगैरे ठेवलं. आणि आता घरी आल्या लगेच हातासरच्या म्हटलं मी धुवून ठेवते, कारण मग त्या तशाच ठेवल्या तर येऊन जाईल. आता ऊनही होतं बऱ्यापैकी, म्हटलं धुवून टाकलं एकदा की ते सुकायला होऊन जाईल. उद्या सकाळी आंघोळीच्या अगोदर एकदा तेवढं 1 घंट्याचं काम आहे.
आणि ते करावंच लागणार आहे. त्याच्यामुळं म्हटलं जेवढ्या लवकर करता येईल तेवढ्या लवकर आपण आता कामं उरकून घ्यावेत. तर चला आता पाणी वगैरे पिते. घरी आल्यावर पाणीसुद्धा पिलं नाही बरं का, कारण आता कामं दिसत आहेत समोरचे. तर आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते आणि तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका बरं का. बाय.